लढतो, अगदी कुठलं संकट आलं तर ती ढाल बनून लढते, ती स्त्रीच असते. हो. किंवा तिच्या जवळच्या पुरुषावरती कधी संकट आलं तर पहिली स्त्री पुढे होते, नंतर ती पुरुषाला पुढे करते. किंवा कधी कधी स्त्री स्वाभिमानी असं म्हटलं जातं, पण पुरुषच तिचा स्वाभिमान असतो. पहिली गोष्ट म्हणजे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण की तिचं असं म्हणणं असतं तुम्ही मला बोला पण त्याला काही बोलू नका, मी खंबीर आहे हे सगळ्यासाठी. आता मध्यंतरीच मी कुठंतरी ऐकलं होतं की, मी मराठवाड्यातून येतो, आमच्या मराठवाड्यामध्ये शेतकरी फार आत्महत्या करतात. तर मी कुठंतरी असं ऐकलं होतं की शेतकरी आत्महत्या करणारे हे पुरुष असतात, स्त्रिया शेतकरीने कधी आत्महत्या केली आहे हे आपल्याला म्हणजे मला नाही माहीत, माझ्या कानावर नाही आलेलं आहे. त्यात पण आता ही जी आपण म्हणू शकतो की जी डेअरिंग आहे याच्यामधली, किंवा ज्याला आपण म्हणतो की भिडणं आहे समाजाला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मला असं वाटतं की ही जी परंपरा आहे ना स्त्रियांची, ही 13व्या शतकापासून आहे. म्हणजे संत जनाबाईंचा एक अभंग आहे, त्यात ते असं म्हणतात की डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, घेईन हातामध्ये टाळं खांद्यावरी विणा, घेईन हातामध्ये टाळं खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी.